2014च्या निवडणुकांपूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करणारे गडकरीजी आणि फडणवीसजी आज राज्याचेच नाही तर देशाच्या मोठ्या नेतृत्वांपैकी एक येतात। पण आज विदर्भाच्या विकासाचे वास्तव सणासुदीला समृद्धी महामार्गावर होणाऱ्या ट्रॅफिक जामने दिसेल। ही गर्दी आहे दिवाळीसाठी पुणे मुंबईवरून घरी निघालेल्या विदर्भातील तरुणांची। रोजगारासाठी विदर्भातील तरुणांना पुणे मुंबई शिवाय आज पर्याय नाही। घरदार सोडून आईवडिलांना सोडून कोणताच तरुण दुसऱ्या शहरात स्थायिक होण्याचे स्वप्न पाहत नसेल, पण महाराष्ट्राचा असमतोल विकासाने आज विदर्भातील तरुणांवर ती वेळ आणली। आज विदर्भाच्या विकासाच्या दोन फाळण्या होतात। कोकण विभाग गोवा आणि केरळ राज्यांपेक्षा पुढे आहे, तर विदर्भ आणि मराठवाडा यूपी आणि बिहारपेक्षाही मागे। 30% क्षेत्रफळ, 20% लोकसंख्या, नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध अशा 11 जिल्ह्यांच्या विदर्भातील एकाही जिल्ह्यामध्ये आयटी सेक्टर, ऑटोमोबाईल किंवा इंडस्ट्रीज का उभारल्या जात नाहीत। कालपर्यंत सत्ता पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांकडे होती। त्यांनी दोनच शहरांचा विकास केला म्हणणाऱ्या नेत्यांकडे गेल्या 10 वर्षांपासून सत्ता आहे। संपूर्ण देशाचे राजकारण नागपुरातून चालते, पण विदर्भाचा विकास केवळ उड्डाणपुलाचे उद्घाटन करून आणि मिहानसारखा अर्धवट प्रकल्प देऊन होणार आहे का? की मग करिअर सेट होण्यापुरताच विदर्भातील तरुणांनी देखील विदर्भातील राजकारण्यांसारखे वेगळ्या विदर्भाची मागणी करायला पाहिजे? तुम्हीच सांगा।